तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे BBAचा कोर्सेस आहे, तसेच BBA असेल, BCA असेल किंवा BBM, BMS, MBA इंटिग्रेटेड हा कोर्सेस आहे, तसेच MCA इंटिग्रेटेड हे जे कोर्सेस आहे तर या कोर्सेसची CET झालेली होती। त्यानंतर मग जी अतिरिक्त जी CET होणार आहे तर त्या CETचे तुम्ही फॉर्म फिल केलेलेच असाल, तर त्यामध्ये जर काही चुका असतील तर त्या चुका सुधारवण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी आपल्याला त्यांनी डेट्स दिलेल्या आहे। काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना किंवा घाईगडबडीने काही चुका होत असतात, नावात बदल असेल किंवा इतर ज्या चुका आहेत तर त्या चुका होत असतात, तर त्यासाठी एडिट फॅसिलिटी त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे। तर त्याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 25-26 करता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सामायिक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले आहे। तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत असलेली महाराष्ट्र BBA, BCA, BBM, BMS, MBA इंटिग्रेटेड तसेच MCA इंटिग्रेटेड CET 2025 या अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षाकरिता ज्या उमेदवारांनी बघा नोंदणी केली होती, नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क अदा करून पूर्ण केलेली आहे, त्यापैकी काही उमेदवारांकडून अर्ज भरताना अनावधानाने विविध प्रकारच्या चुका झालेल्या असून त्या दुरुस्त करण्याबाबत कार्यालयाकडे लॉग इन मधून दूरध्वनी तसेच बघा कार्यालयामध्ये तसेच लॉग इन मधून दूरध्वनी, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने सदर उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात खालील नमूद माहितीमध्ये बदल करण्यात जी संधी आहे तर ती संधी देण्यात येणार आहे। मग तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये काय काय एडिट करू शकणार आहात, तर या ठिकाणी बघा तुमचे जर नाव चुकलेले असेल, बघा काही वेळेस आपलं जे नाव असतं तर त्या नावामध्ये काही एखादा म्हणजे व्हीचा W होऊ शकतो किंवा काही स्पेलिंग चुकलेलं असेल तर त्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता तुमचं नाव। त्यानंतर मग जन्मतारीख असेल, महिना सिलेक्ट करत असताना किंवा डेट ऑफ इयर जे आहे तर ते सिलेक्ट करताना आपल्याकडून चुका होत असतात, ते तुम्ही एडिट करू शकता जर चुकलेलं असेल तरच। त्यानंतर छायाचित्र जर खराब आलेलं असेल, ब्लर आलेलं असेल तर ते तुम्ही एडिट करू शकता। त्यानंतर सही असेल किंवा जेंडर या ठिकाणी मेलचं फिमेल किंवा फिमेलचं मेल असं होऊ शकतं चुकून, तर ते सुद्धा तुम्ही एडिट करू शकता। बघा उपयुक्त बदल करण्याचा कालावधी, बघा उपयुक्त हे जे बदल आहे हे दिलेले बदल जे आहे तर हे बदल करण्याचा कालावधी जो आहे तर तो 1 जुलै ते 3 जुलै या दरम्यान तुम्हाला असून या कालावधीमध्ये उमेदवारांनी स्वतःच्या लॉग इनमध्ये अर्जामध्ये सुधारणा करावी। बघा जर तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करायचा असेल तर लास्ट डेट जी आहे तर ती बघा 30 जुलै 2025 म्हणजे उद्याच्या तारखेपर्यंत, आज आणि उद्याच्या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुमच्या अर्जामध्ये काय करू शकता, सुधारणा करू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही जी नोटीस आलेली आहे तर या नोटीसविषयी आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघितलेली आहे। बघा महाराष्ट्र BBA असेल, BCA, BM किंवा BMS, MBA इंटिग्रेटेड किंवा MCA इंटिग्रेटेड हे कोर्सेससाठी जी CET होत असते, आता ही जी CET होणार आहे, CET एक्झाम होणार आहे तर ती अतिरिक्त आहे, एक्स्ट्राची आहे। तर यामध्ये ज्या तुम्ही CETचा जर तुम्ही एक्झाम फॉर्म फिल केलेला असेल त्यामध्ये काही एडिट करायचं असेल तर तुम्हाला उद्याची लास्ट डेट असणार आहे। तर अशा प्रकारे या कोर्सेसविषयी जी एडिट फॅसिलिटी आलेली आहे तर या एडिट फॅसिलिटीविषयी आपण माहिती बघितलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।